नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। डॉक्टरांच्या चुकीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप, स्कूल बस चालकांनी पुकारला बंद, चौकशीच्या मागणीचे आदेश। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्कूल बस चालकांच्या पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप करत स्कूल बस संघटनेने आज स्कूल बस सेवा बंद ठेवली। स्कूल बस चालक गजानन शिंदे यांच्या पत्नीचा भावसार चौकातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला। 2 दिवसापूर्वी ही घटना घडली होती। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप गजानन शिंदे यांनी केलाय। या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रणीत स्कूल बस संघटनेनं यावेळी बस सेवा बंद ठेवली। दरम्यान डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, प्रदेश सहसचिव व्यंकटराव जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, निखिल लातूरकर यांच्यासह स्कूल बस चालक उपस्थिती होती। तर पाहुयात सविस्तर या सदरची घटनेची नेमकी माहिती काय आहे आणि हा काय प्रकार घडला आहे। आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड। बायको माझ्या पत्नीला सर्दी झाली होती आणि ताप येत होता। त्याच्यामुळे मी जवळील भावसार चौक येथील दवाखान्यामध्ये डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये गेलो असता डॉक्टरनी दिलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझी पत्नी अतिशय सिरियस झाली। तिला उलट्या झाल्या, तोंडाला फेस आला, लघवी संडास केली होती। त्याच्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिले आणि लगेच मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले। तक्रार दिली का तू? मी तक्रार दिली, भाग्यनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, SP साहेबाकडे तक्रार दिली, कलेक्टर ऑफिसकडे अर्ज केलेला आहे। पण डॉक्टरवर काय आणखीन गुन्हा दाखल झाला नाही। माझं म्हणणं आहे डॉक्टरवर गुन्हा दाखल व्हावा आणि वैद्यकीय चौकशी लवकरात लवकर बसून त्याचा अहवाल सादर करावा। छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड बस स्कूल बस संघटना आम्ही चालक मालक सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्या एका भावावर अन्याय झाला, त्याचं घर उद्ध्वस्त झालं। याच्यामुळं आम्ही इथं आलो कारण त्याची पत्नी जे ताप आणि सर्दी झाली होती ती चालत दवाखान्यात गेली आणि येताना तिचा मृतदेह आणावा लागला। हे अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट, म्हणजे खरंच गरिबावर एवढा अन्याय होतो आणि आपण चालत जाऊन पुन्हा मृतदेह घेऊन येतो, असे खरंच डॉक्टर आहेत का नांदेडमध्ये? हे खरंच बघणं गरजेचं आहे। माझं एक म्हणणं आहे गरिबावर अन्याय होते कारण त्यांच्यात ते पुरेसे पैसे नसतात। पुरेसे पैसे नसताना ते MDकडे जाऊ शकत नाहीत। एक BHMS डॉक्टर जर घरातले सॅम्पल काढून जर इंजेक्शन टोचत असेल तर त्याचं काय खरं आहे? त्याच्यामुळं आज त्यांचं घर उद्ध्वस्त झालं। आज सगळे आम्ही बस चालक मालक संघटना इथं आलोत। आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या वैद्यकीय त्याची चाचणी व्हायला पाहिजे। तो खरंच BHMS आहे का? खरंच तो त्या पात्रतेमध्ये बसतो का? हे जरुरी आहे कारण तिथं बरेच गरीब लोक त्या एरियामध्ये राहतात। खरंच त्यांना न्याय भेटल असे जर डॉक्टर असा उद्ध्वस्त खरा म्हणजे डुप्लिकेट डॉक्टरांचा उद्ध्वस्त होत असेल तर गरीब तिथं काय लोकशाही राहू शकते आणि लोक काय जगू शकतात हे विचार करण्याची गोष्ट। आज फक्त 1 दिवसासाठी स्कूल बस संघटनेने बंदचा पुकार केलेला आहे। जर आम्हाला इथं न्याय भेटला नाही तर आम्ही विलक्षणीय इथं आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर याची
कलेक्टर साहेबांनी ताबडतोब बैठक लावून याची वैद्यकीय चाचणी करावी ही विनंती करतो आम्ही. हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.